नमस्कार. तर दुर्गा मालिकेच्या 24 नोव्हेंबरच्या भागात आपण पाहिलं की दुर्गा मोहिते पॅलेस नावाच्या पाटीवर काळं फासत असते. तितक्यात तिथे माईसाहेब येतात आणि दुर्गाचा हात पकडतात आणि म्हणतात की तुमची हिंमत कशी झाली मोहितेंच्या नावाला हात लावायची. यावर दुर्गा म्हणते, ही तर फक्त सुरुवात आहे माईसाहेब, आता फक्त नाव मिटवते, पुढे जाऊन संपूर्ण ओळख बदललेली असेल. माईसाहेब दुर्गाचा हात पकडून नाही नाही म्हणत असतात. तितक्यात तिथे अभिषेक येतो आणि माईसाहेबांना थांबवतो. आता माईसाहेब अभिषेकला बघून तिथून रागाने निघून जातात. आता अभिषेक दुर्गाला म्हणतो, दुर्गा, ज्या क्षणाची तू इतके दिवस वाट बघत होतीस तो क्षण आत्ता आलाय. आता यानंतर आपण पाहतो की माईसाहेब दादासाहेबांना आवाज देत त्यांच्या खोलीत येतात आणि घाबरत त्यांना म्हणतात की दादासाहेब, त्या दुर्गा बघा ना कशा करतायत, त्यांनी मोहिते पॅलेसच्या नावाला काळं फासलंय. आता दादासाहेब म्हणतात की त्यांनी फक्त पाठीवर काळं फासलंय, पण आपण आपल्या कर्माने अख्ख्या घराण्याच्या नावावर काळीमा फासलाय. हे ऐकून माईसाहेब शॉक होऊन म्हणतात की हे काय बोलताय भलतंच, तुम्ही आधी पोलिसांना फोन करा. आता दादासाहेब म्हणतात की मी काही करणार नाही आणि कुणालाही बोलवणार नाही. किती वर्ष झाले तुमच्याच तालावर नाचायचं, याचे परिणाम आम्ही बघतोय. वाटोळं केलं तुम्ही सगळ्यांचे. माईसाहेब म्हणतात की एवढं काय केलं हो आम्ही, आणि जे काही केलं ते तुमच्या समोर केलं. ही सत्ता, हे वैभव सगळं तुम्हाला नको होतं का, की फक्त आम्हालाच हवं होतं. आता दादासाहेब म्हणतात की आम्हाला पण पाहिजे होतं, पण त्यासाठी जे कर्म केले आहेत ना त्याचे परिणाम आम्ही भोगतोय. बस झालं, बस करा हे सगळं आता. रेवतीबाई, अहो आता तरी आपला पराभव मान्य करा. आता माईसाहेब रागात म्हणतात की तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे असं हरून बसा, आम्ही नाही हरणार आणि त्या दुर्गाला तर अजिबातच नाही जिंकायला देणार, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. दादासाहेब त्यांना पाठीमागून आवाज देत असतात, मात्र माईसाहेब त्यांचं काहीही न ऐकता तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की दुर्गाची आई एकटक बघत उभी राहिलेली असते. तेव्हा तिथे दुर्गा येते आणि तिच्या आईला विचारते, आई काय बघतेस असं. यावर दुर्गाची आई म्हणते की रखमा, अगं माझी दुर्गा कुठे आहे, तिची वाट बघून बघून माझे डोळे थकले, पण माझी दुर्गा काही आलीच नाही. यावर दुर्गा म्हणते, नको काळजी करूस, आता तुला कुठल्याही गोष्टीची वाट बघायची गरज नाही आहे. ज्यासाठी इतकी तू वाट पाहिलीस ना ती वेळ आता फायनली आली आहे. यावर दुर्गाची आई म्हणते की कुठली वेळ. दुर्गा तिच्या आईचा हात हातात घेत म्हणते की आपल्या घरी परत जाण्याची. दुर्गाची आई म्हणते की आपलं घर. दुर्गा म्हणते की मी तुला वचन दिलं होतं बघ, तुला तुझ्या हक्काच्या घरी सन्मानाने परत घेऊन जाईल, तो दिवस आला आहे आता. आणि ती तिच्या बाबांच्या फोटोकडे बघत म्हणते की बाबा आज खूप खुश होतील ना गं. आता दुर्गाची आई दुर्गाच्या बाबांचा फोटो हातात घेते आणि तिला आठवतं की दुर्गाच्या बाबांना पोलीस पकडून नेत असतात. आता दुर्गा तिच्या आईला म्हणते की चल. आता यानंतर आपण पाहतो की माईसाहेब खूप घाबरलेल्या असतात आणि त्या दरवाजा लावून घेतात. हे बघून दादासाहेब म्हणतात, अहो रेवतीबाई, हे काय चालले, दारं खिडक्या लावून वारं थांबवता येतं, वादळ नाही. तर इकडे आपण पाहतो की दुर्गा तिच्या आईला घेऊन मोहिते पॅलेसवर आलेली असते. आता दुर्गा आईला म्हणते की आई चल आपण आपल्या हक्काच्या घरात जाऊया. दुर्गाची आई म्हणते की आपलं घर. आता अभिषेक दुर्गा आणि दुर्गाच्या आईला बघून मोहिते पॅलेसचा गेट उघडतो. दुर्गा आणि दुर्गाची आई आत येतात. गेटच्या आत येताच दुर्गाच्या आईला सगळं काही आठवायला लागतं. आता दुर्गाची आई तिच्याकडे बघत म्हणते, दुर्गा तुला आठवतंय तू तुझ्या बाबांसाठी इथे शिरा बनवत होतीस आणि बाबा तो न घेताच आतमध्ये निघून गेले होते. आता दुर्गाच्या आई दुर्गाला म्हणते की दुर्गा आपल्या घराचं दार का बंद आहे ग. दुर्गा तिच्या आईला म्हणते की काळजी नको करूस, आज सगळी दारं उघडतील बघ. आता अभिषेक दरवाजा उघडायला जातो, मात्र दरवाजा आतून बंद असतो. अभिषेक माईसाहेबांना आवाज द्यायला लागतो, मात्र माईसाहेब काही दरवाजा उघडत नाही. तेव्हा अभिषेक जोरात दरवाजाला धक्का देतो आणि दरवाजा उघडला जातो. आता दुर्गाची आई आतमध्ये येते आणि समोर दादासाहेबांना बघून शॉक होऊन त्यांच्याकडे बघायला लागते आणि त्यांच्या जवळ जाऊन म्हणते की दामोदर मोहिते, आणि दुर्गाला आवाज देत म्हणते, दुर्गा हाच तो माणूस आहे ज्याच्यामुळे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली, हाच तो माणूस आहे ज्याच्यामुळे आपल्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. आणि ती रडत म्हणते की 14 वर्ष गेली, 14 वर्ष झालं मी वाट बघते आजच्या या दिवसाची. आणि दादासाहेबांना म्हणते, तुझी पापं केली आहेस ना आणि त्याची शिक्षा देण्यासाठी मी 14 वर्ष वाट बघते. माझं कुंकू हिसकावून घेतलंस, माझ्या पोटातल्या बाळाला मारलंस, माझ्या दुर्गाचं बालपण नासवलंस. इतकी वर्ष ती तिच्या बाबांचा फक्त आणि फक्त तिरस्कार करत राहिली. हे सगळं ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तू जबाबदार आहेस या सगळ्यांना. आता माईसाहेब रागाने दुर्गाच्या आईला म्हणतात, चालत्या व्हा, आधी इथून चालत्या व्हा. आमच्याच पॅलेसवर येऊन तुम्ही आमच्यावरच आवाज चढवताय. तुम्हाला आणि तुमच्या लेकीला आम्ही हाकलून देऊ, जसं 14 वर्षापूर्वी हाकलून दिलं होतं ना तसंच. आता दादासाहेब दुर्गाच्या आईसमोर हात जोडत म्हणतात, चूक झाली, माफ करा आम्हाला.
तुमच्या पोरीचे अपराधी आहोत आम्ही, पण आम्हाला खरंच माहिती नव्हतं की दुर्गा तुमची मुलगी आहे. आता आणि म्हणतात की माणसाला त्याच्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात. आमच्या चिरंजीवांना दुर्गाच आवडावी आणि ती आमच्या घरातच सून म्हणून आली आणि आमच्या नासाला कारण ठरली. हा योगायोग नाही आहे. आता दुर्गा रागात म्हणते, माझ्या वडिलांची काहीही चूक नसताना तुम्ही त्यांचं आयुष्य संपवलं. त्यांच्या प्रेमाला मी आधीच मुकले आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच आहे. पण आता या गोष्टीचं वाईट वाटतंय की तुमच्या कृत्यांमुळे अभिषेकसुद्धा त्यांच्या आईवडिलांना गमावून बसेल. दादासाहेब म्हणतात की सगळं संपलं आता, सगळं. आमच्या लाडक्या पोराने आत्महत्या केली, पोरं लांब गेली. आम्ही म्हणायचो भूतकाळातील भूतं मानगुटीवर बसतात आणि तसंच झालं. दुर्गाची आई म्हणते, आमच्या मुलाला जन्माला यायच्या आधीच तू गिळलंस आणि आता तू तुझ्या मुलांच्या प्रेमाला पारका झालायस. हीच खरी तुझी शिक्षा आहे. आता माईसाहेब म्हणतात, पण आम्ही यातलं काहीसुद्धा केलं नाही. अभिषेक रागाने म्हणतो, बस करा माईसाहेब आता, अजून किती फसवणार आहात स्वतःला. एक आई म्हणून तुम्ही आदर गमावलाच आहे, पण निदान एक माणूस म्हणून तरी आमच्या नजरेतून पडू नका. कधी कधी वाटतं तुमच्या पोटी जन्माला येण्यापेक्षा आमचा जन्म झाला नसता तर बरं झालं असतं. असं म्हणून तो खूप इमोशनल होतो आणि रडायला लागतो. हे ऐकून माईसाहेब आणि दादासाहेबांना सुद्धा खूप वाईट वाटतं. माईसाहेब रडत म्हणतात, अभिषेक हे तुम्ही बोलताय आम्हाला? आणि त्या दादासाहेबांना म्हणतात की ऐकलत का तुम्ही? आपला लेख आता काय बोलला ते ऐकलं तुम्ही? दादासाहेब म्हणतात, रेवतीबाई बस करा, बस झालं. अजून कोणाकोणाच्या नजरेत पडायचं आहे आपल्याला? मान्य आहे आपल्या हातून पाप झाले, मान्य करा. अभिषेक म्हणतो की मान्य केलं तर निदान देव तरी माफ करेल तुम्हाला. आता माईसाहेब दुर्गाच्या आईसमोर येतात आणि दुर्गाच्या आईचा हात पकडून दुर्गाच्या आईला कुठेतरी घेऊन जातात. सगळेच माईसाहेबांकडे आश्चर्याने बघायला लागतात. दुर्गासुद्धा त्या दोघींच्या पाठीमागे जाते. माईसाहेब दुर्गाच्या आईला दुर्गाच्या बाबांनी जिथे गळफास लावून आत्महत्या केली होती त्या खोलीमध्ये घेऊन येतात. तिथे येताच दुर्गाची आई खूप अस्वस्थ होते आणि तिला तो दिवस आठवतो जेव्हा दुर्गाच्या बाबांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. माईसाहेब म्हणतात, ही खोली आठवली का शालिनीबाई? इथे 14 वर्षापूर्वी तुमच्या नवऱ्याने गळफास लावून घेतला होता. तेव्हाच तुमचं नशीब पलटायला सुरुवात झाली होती. तुमच्या पोटातील बाळ गेलं, दुर्गाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि या सगळ्याला आम्ही जबाबदार आहोत. दुर्गाची आई खूप रडत असते. आता माईसाहेब म्हणतात, आणि म्हणूनच याच खोलीच्या उंबऱ्यावर आज आम्ही तुमची आणि विश्वासराव यांची माफी मागतो. असं म्हणून त्या हात जोडतात आणि रडायला लागतात आणि रडत म्हणतात की आम्हाला माफ करा शालिनीबाई, माफ करा. एक बाई असून आम्ही दुसऱ्या बाईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं. आम्हाला वाटलं होतं आमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, आम्ही इथल्या महाराणी झालो असं वाटलं आम्हाला. पण आज बघा, आज पण आमच्याकडे सगळं आहे, पण आमची लेकरं नाही आहेत. म्हणजे शेवटी आम्ही भिकारीच ठरलो ना. आणि त्या दुर्गाकडे बघून म्हणतात, तुम्ही जिंकलात दुर्गा आणि आम्ही हरलो. आजपासून हा देशमुख वाडा तुमचा. असं म्हणून त्या तिथून निघून जातात. दुर्गाची आई खूप रडत असते. ती दुर्गाच्या बाबांच्या फोटोकडे बघून खूप रडायला लागते. दुर्गासुद्धा तिला मिठी मारून खूप रडायला लागते. यानंतर आपण पाहतो की पोलीस रेवतीबाई आणि दादासाहेबांना घेऊन जायला आलेले असतात. दुर्गाची आई दादासाहेबांना म्हणते की दामोदर मोहिते, आज तुमची जी काही अवस्था आहे ना, ती अवस्था मृत्यूपेक्षा एक पाऊल मागची आहे. आज तुम्ही दोघांनी सगळं काही गमावलं आहे. आयुष्यभर लोकांशी वाईट वागत आलात. आज शेवटचा एक प्रश्न विचारते तुम्हाला. तुम्ही दोघं कायम चुकीचं वागलात, पण आपल्या कर्माचा हिशोब कधीतरी द्यावा लागतो. अशी भीती नाही का वाटली तुम्हाला कधी? दादासाहेब म्हणतात, शालिनीताई, चांगलं काय आहे हे माहीत होतं आम्हाला, पण त्या बाजूला आम्ही कधी गेलोच नाही. आमचा तो स्वभावच नाही. वाईट काय आहे हे सुद्धा कळत होतं, पण त्या दिशेला कधी गेलोच नाही, कारण स्वभाव आम्हाला शक्यच नाही झालं ते. आणि जेव्हा केव्हा उपरती झाली ना, तेव्हा वेळ निघून गेली होती. माईसाहेब रडत अभिषेकचा हात हातात घेतात आणि म्हणतात, आम्ही तुमच्या गुन्हेगार आहोत अभिषेक. पुढच्या जन्मी आमच्याच पोटी याल ना, तेव्हा आम्ही तुम्हाला चांगली आई बनवून दाखवू. असं म्हणून त्या खूप इमोशनल होतात. अभिषेकसुद्धा खूप रडायला लागतो आणि रडत म्हणतो, माईसाहेब एक विनंती आहे, जाताना मागे वळून बघू नका. असं म्हणून तो तोंड फिरवून खूप रडायला लागतो. सगळेच खूप इमोशनल झालेले असतात. मग पोलीस दादासाहेब आणि माईसाहेबांना तिथून घेऊन जातात. दुर्गा तिच्या आईला म्हणते, आपला वनवास संपला आई. आता एका नवीन प्रवासाला, नवीन आयुष्याला सुरुवात करूया, आपल्या हक्काच्या घरात, आपल्या देशमुख वाड्यात. अशा प्रकारे या कथेला शेवट मिळाला. दादासाहेब आणि रेवतीबाईंना त्यांच्या कर्मांची फळं मिळाली, तर दुर्गा आणि शालिनीबाईंनी न्यायाने विजय मिळवला. या अंतिम भागाने ही कथा पूर्ण केली, जिथे सत्य आणि न्यायाचा उगम झाला. या प्रवासात आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.